अनलिमिटेड इंडिजिनियस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एस रविराज, रवींद्र दांगो शिंदे, सामाजिक विश्लेषक, राजकीय विश्लेषक, स्थापत्य अभियंता विश्लेषक आणि अध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियन, महाराष्ट्र स्टेम प्राधिकरण युनियन. आज मी सगळ्यांना अभिनंदनपर खुशखबर सांगत आहे की ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव, प्रशासनातील अधिकारी, अतिरिक्त आयुक्त प्रशांतजी रोडेजी आणि उपायुक्त मुख्यालय गुदापुरेजी यांच्या नुकत्याच आलेल्या बातमीनुसार ठाणे महानगरपालिकेला आश्वासित पूर्ती ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी मान्य केलेले आहे. म्हणजे आश्वासित पूर्ती म्हणजे काय की मला वाटतं 2011मध्ये, आय थिंक सो 2011मध्ये महासभेने कामगारांसाठी एक आश्वासित परिपूर्तीचा एक ठराव केला होता. तो ठराव आहे म्हणजे 10 वर्षाची आश्वासित पूर्ती, 20 वर्षाची आश्वासित पूर्ती आणि 30 वर्षाची आश्वासित पूर्ती. म्हणजे सेवेमध्ये असताना सेवा नियमानुसार प्रमोशन्स होतात, परंतु इच्छित प्रमोशनसाठी लागणाऱ्या जागा प्रशासनाच्या आस्थापनावर नसतात. त्यावेळेस सेवेतील ज्या ज्या नियमित अधिकाऱ्यांना, सेवेतील ज्या ज्या नियमित अभियंत्यांना या प्रमोशनचा लाभ मिळावा, म्हणजे आश्वासित पूर्तता व्हावी म्हणून 2011मध्ये महासभेने एक ठराव केला होता. आणि हा ठराव 2011 म्हणजे 15 वर्ष झाली, परंतु त्या ठरावाची काही अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे गेल्या 3 वर्ष सातत्याने मी त्या सेवेमध्ये असताना आधीपासून कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने युनियन पातळीवर प्रशासनाची सातत्याने पाठपुरावा करत आहे आणि गेल्या 3 वर्षात प्रभावीपणे करत आहे. गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही विविध मागण्यांसाठी, मग कामगारांची थकीत वेतने फंड, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या, सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीतील फरक, 7वा वेतन आयोगचा फरक आणि 10-20-30ची आश्वासित प्रतिपूर्ती, 10-20-30 आश्वासित परिपूर्ती. त्यामुळे या सगळ्या गोष्टी गेल्या 3 वर्षामध्ये सातत्याने पाठपुरावा करून महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी बॅनरच्या माध्यमावर रवींद्र शिंदे यांनी प्रशासनाला उपोषण, बैठका, आंदोलने, अर्धनग्न आंदोलनं, आत्मदानाचा इशारा देऊन ह्या मागण्याची परिपूर्ती करण्यासाठी पाठपुरावा करून आज प्रशासनाने त्या गोष्टी पूर्तता केली आणि त्यास आयुक्त सौरव राव यांनी मान्यता दिली. मी प्रथमतः ठाणे महानगरपालिका प्रशासनातील आयुक्त यांचे आभार मानतो. प्रशासनातील अतिरिक्त आयुक्त रोडे साहेब यांचे आभार मानतो आणि प्रशासनातील उपायुक्त मुख्यालय गोदापुरे यांचेही आभार मानतो की त्यांनी सातत्याने मी करत असलेल्या मागण्यांचा दखल घेऊन सदराबाबत गेले वर्षभर त्यांनी अभ्यास करून प्रशासनातील जे काय आश्वासित परिपूर्ती ज्यात आयुक्तांनी मान्यता दिली, आज लवकरच त्यातील वेतन त्रुटीचा फरक 10-20-30चा सेवेतील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, सेवेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. हा एक आनंद आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका ही मेट्रो
मेट्रोपॉलिटन सिटीमधील एकमेव महानगरपालिका आहे जी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत वेळीच दखलंदाजी करते. कारण की जर नाही केली तर रवींद्र शिंदे हा एकमेव कामगार नेता, युनियन लीडर म्हणून जो वारसा हक्काने पुढे आलेला आहे, बाबांच्या मागण्या, देवगत कामगार चांगो शिंदे नेत्यांच्या कामगार चळवळ ही अबाधित चालू ठेवलेली आहे. त्यामुळे तो जो कामगार नेते चांगो शिंदेंचा बुलंद आवाज आहे, हा बुलंद आवाज कायम माझ्या माध्यमातून म्हणजे रवींद्र चांगो शिंदेंच्या माध्यमातून हा सातत्याने घुमतोय महानगरपालिकेत. हे कामगारांना त्याचं आनंद आहे आणि कामगारांच्या या सातत्याने मागणीला मी पुरता सार्थ न्याय दिला आणि हे करायला लावलं. म्हणून सर्व कामगार कर्मचाऱ्यांच्या वतीने मी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांतजी रोडे आणि उपायुक्त मुख्यालय गोदापूर यांचं हार्दिक आभार मानतो आणि अभिनंदन करतो की अखेर प्रशासनाने कामगारांना न्याय दिला. हे कामगार संघटनेचा विजय असो, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचाऱ्यांचा विजय आहे, एक कामगार एकजुटीचा एक संघटनेचा विजय आहे, तो सार्थ झाला एवढं मी सांगतो. हे करत असताना ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या गेटवर अनेक आंदोलने केली, अनेक मोर्चे आणले, अनेक वेळा उपोषणे केली, अनेक वेळा अर्धनग्न उपोषणे केली, सरशेवटी आत्मदहनाचा पण इशारा दिलेला आहे. ठाण्याच्या आजूबाजूच्या सेक्टरमधल्या जे काही नगरपालिका महानगरपालिका आहेत, त्याच्या आधी मुंबई महानगरपालिका येते, नंतर ठाणे महानगरपालिका येते, नंतर नवी मुंबई महानगरपालिका येते, नंतर कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, वसई, विरार, पालघर या सर्व महानगरपालिकाच्या ही एक पाऊल पुढे ठाणे महानगरपालिकेने प्रशासनाच्या मागणीबाबत, प्रशासनाने कामगारांच्या मागणीबाबत ध्येय धोरण ठेवून या गोष्टी करायला लावल्या. म्हणून मी ठाणे महानगरपालिका अजून एक विनंती करतो की माझे कॉन्ट्रॅक्ट कामगार बंधू भगिनी जे आहेत, देशाचे पंतप्रधान यांनी कॉन्ट्रॅक्ट कायदा केला आणि या कॉन्ट्रॅक्ट कायद्यानुसार या कॉन्ट्रॅक्ट कामगारांना सेवेत भरती, पगाराची स्लिप, सेवेतील कर्मचाऱ्यांना विविध फायदे, कामगारांचा विमा, या मुख्यतः 4-5 गोष्टी या पंतप्रधान कायदा कानूनमध्ये लागू आहेत, ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने लागू केल्या, ज्या नवी मुंबई महानगरपालिकेने लागू केल्या, ते ठाणे महानगरपालिकेने लागू कराव्यात अशी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनची मागणी आहे. आज अनेक अभियंते, नगर अभियंता पदालेवलचे मी नाव घेतो त्यांची, रवींद्र खडताळे असतील, नितीनजी पवार असतील, असे काही अनेक लोक आहेत जे राजकीय वरद असताना सेवानिवृत्तीनंतरही खाजगीरित्या उपमुख्यमंत्र्यांचे कोणी सचिव आहेत, कोणी म्हाडामध्ये सेवेत लागलेत, कोणी MMRDA सेवेत लागलेले आहेत. सांगू इच्छितो की ते वरिष्ठ पदावर काम करताना सेवानिवृत्ती फक्त सहीचा अधिभार होते, कुठला पूर्ण अभ्यास नाही आहे. आणि MMRDA लागताना कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे अभ्यास नाही आहे, कुठल्याही प्रकारचं विजन नाही आहे. आणि अशी लोक सेवानिवृत्तीनंतर हातात काहीतरी मिळावं म्हणून नावाला पगारापुरते ते त्या खात्यामध्ये सेवानिवृत्तीनंतर नियुक्त झाले, परंतु त्यांनी ठाणे शहरातला असं कुठलं विजन दिलेलं नाही, अभ्यास दिलेला नाही. परंतु रवींद्र शिंदे याच्याकडे पण अनेक दरवाजे उघडे होते आणि आहेत. मग ते मुंबई महानगरपालिका असेल, विशेष सल्लागार, MMRDA असेल, MSRDC असेल,
ठाणे महानगरपालिका, ठाणे व्यवहार क्षेत्रातल्या नगरपालिका, महानगरपालिका असतील, या सर्व क्षेत्रामध्ये सर्वीकडे तांत्रिक सल्लागार म्हणून वाढती मागणी आहे, तांत्रिक अधिकारी म्हणून वाढती मागणी आहे. परंतु रवींद्र शिंदेने केवळ शासन जी आर अध्यादेश जो 10 जून 2025 आला आहे, त्याच्या आधीपासूनही आहे, त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेकडे पुनर्नियुक्ती एक तांत्रिक अधिकारी म्हणून केलेली आहे. परंतु गेले वर्ष, 1.5 वर्ष झाला पाठपुरावा करूनही सदर प्रस्ताव आस्थापना विभागाने कार्यान्वित केला आणि नगर अभियंत्याकडे अभिप्रायासाठी दिला. परंतु गेले 1.5 वर्ष, जानेवारीपासून ते आत्ता ऑगस्ट 2026 उपनगर अभियंता विकास ढोले यांच्याकडे चर्चेसाठी प्रलंबित आहे. पण नक्की उद्देश काय आहे? जर नगर अभियंता रवींद्र खडताळे, कार्यकारी अभियंता नितीन पवार हे SRA कार्यरत असताना खडताळे ठाणे महानगरपालिकेत नगर अभियंता पदावर सेवानिवृत्त झाल्यानंतर विविध सरकारी खात्यामध्ये खाजगीरित्या कॉन्ट्रॅक्टवरती शासन GR नुसार जर लागू शकतात, तर ठाणे महानगरपालिकेमध्ये रवींद्र शिंदे एक तांत्रिक अधिकारी म्हणून का लागू शकत नाही? मी ठाणे महानगरपालिकेकडेच का मागणी करतो? कारण मला माझ्या ठाणे नगरासाठी काहीतरी ध्येय आहे. माझा अभ्यास, माझं स्थापत्य अभियांत्रिकी ज्ञान, माझे स्थापत्य अभियांत्रिकी ज्ञान मला द्यायचं आहे. म्हणून मला ठाणे महानगरपालिकेमध्येच शासन अध्यादेश GR नुसार ही नियुक्ती तांत्रिक अधिकारी म्हणून हवी आहे. आणि ती आस्थापनाने ग्राह्य करून ओके केलेल्या नगर अभियंताच्या दप्तरी उपनगर अभियंता ढोले यांच्याकडे चर्चा अंती आहे. ती लवकरच करा, हीच मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट, एक वाहन प्रतिपूर्तीचं बिलसुद्धा गेले 1.5-2 वर्ष रखडलेलं आहे. नियुक्ती आहे आणि कोविड कालावधीतील देयक अदा करण्याबाबतचं आयुक्तांनी लिखित आदेश दिलेले आहेत. आणि दिलेले असताना आयुक्त यांनी मान्यता दिलेली असताना, नगर अभियंतासुद्धा दिली असताना, केवळ उपनगर अभियंता पदाचे विकास ढोले यांचे कामामध्ये दिरंगाई आणि ह्याच कोविड कालावधीमध्ये केलेल्या कामाचं सर्वश्रुत रिझल्ट ओरिएंटेड काम केल्यामुळे आजही ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कुठेही पाळापुरा स्थिती थांबत नाही. हे रवींद्र शिंदेचं देण आहे. हे कार्यकारी अभियंता हे रवींद्र शिंदेचं काम आहे. आज सेवानिवृत्त असतानाही ठाणे शहराचा धुरंधर अभ्यास करतो. ठाणे महानगरपालिका क्षेत्राला ठाणे बदलते ह्या विशेष अभिप्रेत असे उपमुख्यमंत्र्यांच्या सुचवतानुसार विविध अभ्यास करून, विविध प्रकल्पांनी अभ्यास करून अभ्यास तयार केलेला आहे. आणि प्रशासनातील आयुक्तांना